सर काय सांगाल सिनेमाबद्दल? फायनली तुमच्या मनातला, तुमच्या संकल्पनेतला हा सिनेमा जो तुम्हाला एक भव्य दिव्य करायचा होता तो आज झालेला आहे आणि आम्ही सगळे बघितलेलं आहे त्याचा टीजर, त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल सर? नमस्कार. हा सिनेमा एक काय म्हणतात त्याला, एक दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून. शेतकरी आत्महत्या त्या विषयाला कुठेतरी ॲड्रेस करणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ॲक्टर ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, त्यांचा पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जेवायला आणि असं मला लक्षात आलं की ह्यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक, ही जर का दोन शेतकऱ्यांची मुलं असतील तर काय होईल हा विचार आला आणि तो लिहिला गेला सिनेमा. म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन. आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत. म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा. कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक थॉट त्यात आला आणि हा सिनेमा लिहिला गेला. त्यामुळे बरा टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही आहे. तो खूप जेन्युइनली इथून केलेला सिनेमा आहे आणि त्याच्या मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युइन होती. आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड जो सिनेमा झाला आहे तसा. तुझी पण खूप मदत झाली. आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा अगदी महाराष्ट्राच्या तळागाळात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. तर त्यामुळे झीला पर्याय नव्हता. कारण मी माझं खऱ्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला तो झीपासून सुरू झाला. ते धक्का म्हणा किंवा काकस्पर्श, नटसम्राट, पांघरुण आणि आता हा सिनेमा. आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप म्हणजे झीने खरंच त्याला तो पोचवला लोकांपुढे. त्यामुळे मला आज त्या एक असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं. आणि आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या नॉर्मल माणसांनी सांगितलेल्या कळत नाही. पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण त्याच्यावरती जरा व्यवस्थित लक्ष देतो. आणि आता हा माझ्या हातून तर निघालाय. आता बघू 31 तारीख डिक्लेअर करायची होती ना, तर तो येईल आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि बोलू आपण गप्पा मारू. सर तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होतात की